श्रोते हो नमस्कार. आम्ही आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिल करी वनमाळी, वनमाळी उठिल करी वनमाळी, उदयाचळी मित्र आला, घनश्याम सुंदरा. श्रोते हो, आकाशवाणी केंद्राची संकेतधून आणि हे सुंदर भक्तिगीत ऐकलं की सर्वसामान्य नागरिकांची रम्य पहाट सुरू होते. आकाशवाणीचं कला, साहित्य, संगीत, बातम्या या माध्यमातून श्रोत्यांच्या मनाशी जुळवलेलं नातं हे आजही कायम आहे. गेली 9 दशके आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आकाशवाणी आज 90 वर्षाचा प्रवास पूर्ण करत आहे. त्यानिमित्तानं आज आपण स्मरणोत्सव साजरा करत आहोत. श्रोते हो, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी यांनी अतिशय लोकप्रिय असलेलं रेडिओ हे माध्यम शोधलं. मार्कोनी यांच्या संशोधनातून सप्टेंबर 1918 मध्ये इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला पहिला रेडिओ संदेश पाठवला. आकाशवाणी या प्रसार माध्यमाचा तो छोटा प्रारंभ होता. त्यानंतर 1921 या वर्षी अमेरिकेत पिट्सबर्ग येथे पहिलं रेडिओ स्टेशन प्रस्थापित करण्यात आलं आणि त्यानंतर भराभर हे केंद्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. श्रोते हो, 1927च्या अगोदर भारतात नभोवाणीचं प्रसारण खाजगी क्लबमार्फत झालेलं होतं. हौशी रेडिओ क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर आणि डेहराडून इथून चालवलं जात होतं. हे क्लब सरकारनं भावी काळात स्थापन केलेल्या आकाशवाणी केंद्राचे अग्रदूत ठरले. पुढे म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद या 5 ठिकाणी देखील नभोवाणी केंद्र सुरू होतं. म्हैसूर संस्थाननं 1935 या वर्षी स्थापन केलेल्या रेडिओ केंद्राला आकाशवाणी हे नाव दिलं आणि हेच नाव पुढे भारत सरकारनं माध्यमांसाठी स्वीकारलं. श्रोते हो, रेडिओ हे केवळ माध्यम नव्हतं तर लाखो लोकांचे साक्षीदार होतं. गावागावात, शेतात, चहाच्या टपरीवर, घराच्या ओसरीवर रेडिओचा आवाज म्हणजे जीवनाचा एक भाग होता आणि आजही आहे. आपत्तीजनक परिस्थिती असो की क्रिकेटचं समालोचन, ते ऐकताना श्रोत्यांचा श्वास रोखला जायचा. अशी ही आकाशवाणी. नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, भावगीत, कवी संमेलन, ग्रामीण कार्यक्रम, युवा वर्ग आणि शेतकरी बंधू या सर्वांनाच आकाशवाणीनं मार्गदर्शन केलं. तर काही श्रोतिका आणि नाटकांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना ज्येष्ठ श्रोते डॉक्टर नयन कुमार आचार्य म्हणाले, 90 वर्षाचा प्रवास पूर्ण करणाऱ्या, जनामनाच्या हृदयात अधिराज्य मिळवणाऱ्या आकाशवाणी या आधुनिक संसाधनाला मी नयन कुमार आचार्य विनम्र वंदन करतो. अगदी लहानपणापासूनच विविध कार्यक्रमांनी मनाला भुरळ पाडणारे एकमेव साधन म्हणजे आकाशवाणी होय. तसा लहानपणापासूनच आकाशवाणीचा मी एक श्रोता राहिलो आहे. सतत या आकाशवाणीने आम्हा सर्वांना मनोरंजित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. आपल्या यशस्वी आयुष्याची 90 पूर्ण करणारी ही व्योमवाणी जणू काही सामान्य जनांसाठी जीवनवाहिनीच होय. कमालीच्या सुरम्य कार्यक्रमांनी श्रोत्यांच्या कर्णपटलांच्या माध्यमाने हृदय मंदिरात प्रवेश करणारी ही बहारदार अशी नभोवाणी आहे. बहारदार अशा गीत संगीताने श्रोत्यांची मने रंजित करण्याबरोबरच विविध विषयांच्या माहिती कोशाने ज्ञान संवर्धन करणारी ही गगनवाणी गेली 90 वर्षे अनवरत श्रोत्यांच्या हृदयपटलावर
आपल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमाने साम्राज्य गाजवणारी ही दिव्य वाणी म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या प्रसारणाबरोबरच आकाशवाणीने राष्ट्राला दिशा देण्याचे मौलिक कार्य केले आहे. समाज प्रबोधनाचे हे अप्रतिम साधन होय. घरबसल्या आपापली कामे करताना किंवा अन्यत्र कोणत्याही कार्यात व्यस्त असताना सुद्धा आपल्या श्रोतृरंध्रांना स्वर माधुर्याचे रसास्वादन करण्यात ही आकाशवाणी अगदीच प्रभावशाली ठरली आहे. रसिकांच्या भावविश्वाला आनंदाचा बहर देणारी आकाशवाणी म्हणजे ज्ञानाचा आणि माहितीचा खजाना होय. लोकरंजिता इयम आकाशवाणी जीव शरदः शतम असे म्हणावे लागते. अगदी बालवयापासून मला रेडिओचा लळा लागला आणि या जिव्हाळ्याने विविध केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रंजक ज्ञानवर्धक अशा कार्यक्रमाने मनावर एक प्रकारे भुरळ टाकली आहे. याच आकाशवाणीने असंख्य कवी, कलाकार, गायक, वादक, वक्ते, निवेदक आणि सूत्रसंचालक घडवले आहेत. याच निर्मिक मांदियाळीत मला देखील एक श्रोता होण्याबरोबरच ज्ञान प्रबोधक बनण्याचे देखील सद्भाग्य लाभले आणि म्हणून आकाशवाणीला सादर करणाऱ्या सर्व निवेदकांना, कलाकारांना, कार्यक्रम अधिकाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही मनोमन धन्यवाद देतो. ही आकाशवाणी येत्या 10 वर्षामध्ये शतायुष्य प्राप्त करत आहे आणि म्हणून जीवेत शरदः शतम असे म्हणण्याबरोबरच आदिना स्यात शरदः शतम इयम आकाशवाणी असे म्हणून मी या आकाशवाणीला मनोमन सदिच्छा देतो. श्रोते हो, महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांनी अनेक कलाकार घडवले. गीतकार गदी माडगुळकर, गायक आणि संगीतकार यशवंत देव, सुधीर फडके यांनी आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा आकाशवाणी येथूनच केला. तसेच अनेक नवोदित साहित्यिक, निवेदिका यांना पहिल्यांदा व्यासपीठ मिळवून देण्याचं काम देखील आकाशवाणीनंच केलं. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना गायिका पल्लवी जवळेकर म्हणाल्या, नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी कुलकर्णी जवळेकर. हे वर्ष भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण वर्ष आहे. कारण 90 वर्षापूर्वी आकाशवाणीची सुरुवात एका छोट्याशा ट्रान्समीटर वरून झाली. म्हणजेच 8 जून 1936 रोजी आकाशवाणीची सुरुवात झालेली आहे. आणि आकाशवाणीचा हा प्रवास जो आहे तो एका छोट्याशा ट्रान्समीटर वरून झालेला आहे. आणि ही 90 वर्ष या प्रसार भारतीने पूर्ण केली, याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करते आणि खूप शुभेच्छा पण देते. आकाशवाणीचा हा जो प्रवास आहे आज देशाच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडी, दुर्गम भागात पोहोचलेला होताच आहे, पण आज डिजिटल माध्यमातून थेट खिशात हा पोहोचलेला आहे. आकाशवाणीचा जो प्रवास आहे आज प्रत्येक लोकांच्या खिशात मावणारा असा हा रेडिओ. या प्रवासात परभणी आकाशवाणीशी एक माझा जो संबंध आहे तो 2002 पासून आलेला आहे. आणि त्या काळी कॅज्युअल अनाउन्सर म्हणून मी होते आणि ते जे काम केलं मी त्यावेळेस, तो जो अनुभव आला तो म्हणजे आकाशवाणीकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मुलाखती दिल्या, घेतल्या, गाण्यासंबंधी कार्यक्रम केले आणि माझं सगळ्यात जास्त आनंदाचं ठिकाण म्हणजे हे आकाशवाणी परभणी होतं. इतर बरेच गायक यायचे, त्यात लहान मोठे कलाकार असायचे आणि सगळ्यात सन्मानाची गोष्ट म्हणजे गायकांना जो ग्रेड मिळायचा आकाशवाणीचा, ती म्हणजे कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट असायची, खूप सन्मानाची गोष्ट असायची. आणि आजही तेवढंच आकाशवाणीचा बी ग्रेड, ए ग्रेड, B+ ग्रेड हा जो मिळतो तो म्हणजे खूप अतिउच्च सन्मान आमच्या संगीत कलाकारांमध्ये मानला जातो. आणि आकाशवाणीने हा जो सन्मान कलाकारांना आम्हाला मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी एकतर आकाशवाणीचे खूप धन्यवाद व्यक्त करते. आकाशवाणी म्हणजे सर्व प्रकारच्या घटकांसाठी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. आकाशवाणीचं ब्रीद वाक्यच आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि हे ब्रीद वाक्य आकाशवाणीने उराशी बाळगून हा प्रवास अविरतपणे 90 वर्षांपासून सुरू ठेवलेला आहे. पहाटेच्या सनईपासून रात्रीची घोषणा देईपर्यंत प्रत्येक घरात आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जातात. 90 वर्षाच्या या प्रवासात आकाशवाणीने स्वतःला काळाशी जुळवून घेतले. माहितीचा मुख्य स्रोत म्हणजे खरं तर आकाशवाणी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती आकाशवाणीतून मिळते. प्रत्येक प्रकारचे कार्यक्रम आकाशवाणीतून असतात. स्वातंत्र्यापूर्वी त्याच्यानंतरही म्हणजे बातम्या असो, काही कृषी विषयक माहिती असो, हवामानाचा अंदाज सुद्धा असो आणि शिक्षणाविषयी सुद्धा काही माहिती जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यात आकाशवाणीची भूमिका अत्यंत महत्वाची. आकाशवाणीनं श्रोत्यांचं केवळ मनोरंजनच केलं नाही तर आपत्कालीन परिस्थिती,
निवडणुका, सामाजिक चळवळी अशा प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी आकाशवाणी जनतेसोबत उभी राहिली. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना ज्येष्ठ श्रोते त्रिंबक लोखंडे म्हणाले, मी त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर, तालुका पूर्णा. सर, 1936 भारतात आकाशवाणीची निर्मिती झाली. पाहता पाहता 90 वर्ष पूर्ण होत आहेत. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे आकाशवाणीचं ब्रीद. सर, 1962 पासून मी रेडिओ ऐकतो. मला जर कोणी विचारले तुझा मित्र कोण, तर मी अभिमानाने सांगतो माझा मित्र आकाशवाणी रेडिओ आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ज्ञानवर्धक असतात. काम करत करत रेडिओ ऐकता येतो, तो शेतावर पण नेता येतो. सर, आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारा पूर्वीचा आमचं घर आमचं शिवार, आताचा शेत शिवार शेतकरी बांधवासाठी लाख मोलाचा कार्यक्रम आहे. आपण मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेता, त्यामधून आम्हाला आमच्या हिताची माहिती मिळते. जणू काय विद्यापीठच आमच्या शेतावर आहे की काय असे वाटते. तसेच सर, जनावरांची काळजी, चारा पाणी, औषधोपचार कसे करावे हे पण कळते. तसेच सर, वृक्ष संवर्धन, पर्यावरण प्रदूषण कसे टाळावे हे पण कळते. पाणी अडवा, पाणी जिरवा, कुक्कुट पालन, शेळी पालन, खताची मात्रा, कीड नियंत्रण, तण नियंत्रण, पीक काढणी, पिकाची कापणी, पिकाची साठवणूक, हवामानाचा अंदाज ह्या बाबी पण आम्हाला सांग. तसेच सर, फोन इन कार्यक्रमामधून आमचे भरपूर मनोरंजन पण होते. सर, आकाशवाणीमुळे आमच्या मित्रांचं जाळं एवढं मोठं झालं आहे की कोण्याही जिल्ह्यात कोण्याही गावात गेलं की तिथं आमचा मित्र असतोच. प्रिय मित्र हो, रेडिओला सकाळसोबती करा, मैत्री वृद्धिंगत करा, जग मैत्रीमय बनवा. आपणा सर्वांना आकाशवाणीच्या 90 वर्षे पूर्णतेबद्दल लक्ष हार्दिक शुभेच्छा. तसेच आकाशवाणी परभणीला टीमला पण या निमित्त माझ्याकडून लक्ष हार्दिक शुभेच्छा. ग्रामीण भारतासाठी आकाशवाणी म्हणजे ज्ञानाचं विद्यापीठच. शेतीविषयक मार्गदर्शन, हवामान अंदाज, आरोग्यविषयक कार्यक्रम तसेच शैक्षणिक कार्यक्रमामुळं लाखो लोकांची आकाशवाणीशी 90 वर्षानंतरही जुळलेली नाळ आजही कायम आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना परभणीतील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे म्हणाले, नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे. सर्वप्रथम आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. तसं पाहिलं तर माझं आणि आकाशवाणीचं अनेक वर्षापासूनचं नातं आहे. आकाशवाणीचा प्रत्येक कार्यक्रम ऐकताना जो आनंद मला मिळत होता त्याही पेक्षा जास्त आनंद मी सहभागी होताना मला मिळत होता. युववाणी आणि विचार शलाखाच्या माध्यमातून मी आकाशवाणीशी जोडलो आहे. मला आठवत आहे की विचार शलाखाच्या माध्यमातून 10 दिवस एखाद्या प्रसंगाला अनुसरून माझं जे मनोगत प्रसारित केलं जायचं, सकाळी प्रसारण झाल्याच्या नंतर काही मिनिटांमध्येच माझ्या परिसरातून अनेक व्यक्तींचे फोन मला येत होते आणि त्याच्या माध्यमातून माझं त्या ठिकाणी अभिनंदन केलं जायचं. आणि मग जसं विचार शलाखामध्ये मी जोडल्या जात होतो तसंच मला त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण वाढत गेलं. मला माहित आहे की माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या काही चालू घडामोडी असतात किंवा जनरल स्टडीचा जो पेपर असतो, या पेपरची तयारी मी रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून केलेली आहे. चालू घडामोडीवर जेवढे काही प्रश्न विचारले जायचे त्याची तयारी मला या आकाशवाणीच्या माध्यमातून नेहमी होत असे. याचबरोबर माझं आकर्षण राहिलेलं आहे की 10वीची परीक्षा असो किंवा 12वीची परीक्षा असो, विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याच्या अगोदर आकाशवाणीच्या माध्यमातून प्रत्येक विषयाची जी तयारी करून घेतली जायची ती एक शिक्षक म्हणून मलाही उपयोगी पडायची आणि अनेक विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होत असे. मला आजही आठवत आहे की मधल्या काळामध्ये मी मास्टर ऑफ जर्नलिझम आणि मीडिया सायन्स केलं. मास्टर ऑफ जर्नलिझम आणि मीडिया सायन्सचा अभ्यास करताना जेवढे काही कम्युनिकेशनचे माध्यम असतात, ज्याला मराठीमध्ये संप्रेषण म्हटलं जातं, या संप्रेषणाच्या माध्यमामध्ये आकाशवाणी हे सगळ्यात उत्तम अशा प्रकारचं संप्रेषण आहे असं मला वाटतं. कारण आम्हाला माहिती आहे की संप्रेषणाची जर व्याख्या आम्हाला करायची असेल, कम्युनिकेशनची जर व्याख्या आम्हाला करायची असेल, तर माध्यम म्हणजे प्रेक्षक आणि श्रोता याच्यामध्ये जो काही संवाद होतो त्याला आम्ही संप्रेषण असं म्हणत असतो. आणि प्रेक्षक आणि श्रोता यांच्यामध्ये संवाद साधण्याचं सगळ्यात उत्तम माध्यम कुठलं जर असेल तर ते रेडिओ आहे. रेडिओवरील आकाशवाणी आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आपण उत्तम पद्धतीनं संवाद साधू शकतो. आम्ही जेव्हा रेडिओच्या प्रेमामध्ये पडलेलो असो
आणि रेडिओच्या माध्यमातून काही प्रसंग ऐकण्याचा प्रयत्न करतो असो, तेव्हा त्याचा जो आनंद आहे तो आनंद इतर माध्यमापेक्षा मला सगळ्यात जास्त वाटतो. मला आजही आठवतं की मीडिया सायन्स करताना माझ्या सरांनी मला सांगितलं होतं की जर तुम्हाला कोणी आकाशवाणी किंवा रेडिओच्या बद्दल माहिती जर विचारली तर तुम्ही सरळ एक छोट्या भाषेमध्ये शब्दामध्ये माहिती तुम्ही व्यक्त केली पाहिजे. कुणी जर विचारलं तुम्हाला की आकाशवाणी किंवा रेडिओ म्हणजे काय, तर आपण म्हणायचं की ते आकाशवाणी किंवा रेडिओ म्हणजे माणसाचं विद्यापीठ. विद्यापीठ म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की सर्व ज्ञानाने सुसज्ज असलेलं ते केंद्र असतं. आकाशवाणी सुद्धा गरीब माणसाचं हे विद्यापीठच आहे. याच्या माध्यमातून आपण बातमीपत्र, सांस्कृतिक मंच या विषयातील वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. या वर्षी या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहे. मला या आकाशवाणीचा रेडिओ या माध्यमाचा उत्तम फायदा झालेला आहे आणि आजपर्यंत मी रेडिओचा श्रोता म्हणून वावरत आहे. या 90 वर्षाच्या अनुषंगाने आकाशवाणी आणि त्या आकाशवाणीमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. श्रोते हो, आज डिजिटल युग आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर जग आज जवळ आलं आहे, तरीही रेडिओचं आकर्षण कायम आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून यापुढेही श्रोत्यांची अशीच सेवा घडेल यात शंका नाही. श्रोते हो, शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, संस्कृतीचा ध्यास आणि विश्वासाचा सहप्रवासी म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या या गौरवशाली प्रवासाला मानाचा मुजरा आणि सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे.